नाव घेतलं? जनाब उद्धव ठाकरेजी होते. उद्धव ठाकरेजी तर जे बाळासाहेब ठाकरेजींनी नाव दिलं होतं ते तर कधीच सोडलं त्यांनी नाव. आणि त्याच्यानंतर जनाब उद्धव ठाकरेची सुरुवात झाली. आणि उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये रामरक्षा म्हणून जे आंदोलनं करत आहे, रामरक्षा म्हणून, त्यांना जनाब उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे, भगवान प्रभू रामचंद्रांच्या नावाने रामरक्षा आंदोलन करून केवळ राजकीय पुळी भाजण्याचं काम उद्धव ठाकरेंजी करतायत, त्यांना लखलाभ आहे. परंतु मूळ मुद्दा काय आहे की आता जनाधार वापस गेला म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची आठवण करणे. जेव्हा आपल्याला अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा जे निमंत्रण होतं तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्या कार्यक्रमाला जायला तयार नाही. त्या कार्यक्रमाला फिरकली नाही. कधी भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा त्या ठिकाणी जागर केला नाही. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी भगवे ध्वज फडकायला पाहिजे त्या ठिकाणी पाकिस्तानचे ध्वज फडकले. हे सारं सहन केलं आहे उद्धव ठाकरेजींनी. आणि आता मताच्या लागून चालण्याकरता तुम्ही भगवान प्रभू रामचंद्रजींना विसरले. आणि आता पुन्हा जेव्हा तुमचं सारच गेलं हातून तेव्हा तुम्ही आता पुन्हा एकदा आस्था, संस्कार, संस्कृतीचं काही त्यांना घेतलेलं नाही. केवळ राजकारणाकरता असं आंदोलन आहे. मला वाटतं आंदोलन करण्या प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यांनी केला पाहिजे. पण भगवान प्रभू रामचंद्राचा नावाचा वापर राजकीय करणे हे काही योग्य नाही. मला तर वाईट वाटतं की हनुमान चालीसा ज्या नवनीत राणांनी पठण केला त्यांना 14 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं उद्धवजी मुख्यमंत्री असताना. तेव्हा कुठं गेला होता तुमचा हा त्या ठिकाणी तुमची आस्था, तुमचं प्रेम? त्यामुळे राजकीय आंदोलन याला काही फार हवा देण्याची गरज नाही आणि फार त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. दोन्ही राष्ट्रवादी माझे देव आणि माझी भक्ती हे कोणालाही उत्तर देण्याकरिता नसते. कारण 14 दिवस जेव्हा जेलामध्ये मी राहिली ॲज ए महिला खासदार म्हणून, ते प्रत्येक क्षण मी त्या जेलामध्ये कसे काटले तर मला माहीत आहे. आणि माझे परिवारांना आणि माझे लेकांना, माझे परिवाराचे सदस्यांना माहीत है. मुझे इतना मालूम है कि भगवान के आगे हर कोई झुकता है, पर जनाब उद्धव ठाकरे जी को बहुत लेट हो गया. ठाकरेजींना पहिले तर बसा लागेल. कारण राज ठाकरेजींनी म्हटलं होतं सगळे मस्जिदांचे भोंगे उतरवायचे आणि तिथेच जनाब उद्धव ठाकरेजी म्हणतात ते आमचे भाऊ आहे, ते लोक आमचेही भाऊ आहे. तर पहिले या दोन्ही भावांनी एकत्रित बसून डिसाईड केला पाहिजे की आम्ही कोणत्या दिशेने चाललो आहे आणि मग सगळी गोष्टी बाहेर आली पाहिजे. जनाब उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री होते 33 महिन्याची सरकारमध्ये आपणच मुख्यमंत्री होतात, तेव्हा शेतकऱ्यांची शेतीतलं माती तुमच्या पायाला लागली नाही. आणि आज तुम्ही जाऊन दिल्लीमध्ये आंदोलनाला समर्थन करण्यासाठी चालले आहे. मला वाटते की हे ढोंग बंद झाला पाहिजे. जनाब उद्धव ठाकरेजी रियल कामासाठी जर जमिनीवर उतरले तर लोक तुमच्यावर विश्वास करन. पक्षासाठी आंदोलन करणे आणि लोकांचे हिताकरिता बाहेर निघणे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. मला माहित नाही कोणता मौलाना आणि कुठून आला, काय ज्ञान घेऊन आला आणि काय इस्लाममध्ये असं लिहिलंय मला माहित नाही. सगळ्यात जुनं जे धर्म आहे या देशातला तो हिंदू धर्म आहे. आणि 8,000 साल जुनं जे धर्म आहे त्या धर्माचे देवाला श्री कृष्ण भगवानजींना ते म्हणत आहे की 5 वेळची नमाज ते पठण करत होते. पण आम्ही जेव्हापासून जन्माला आलो आम्ही जे कृष्ण भगवंताला पाहलाय ते डोक्यावर मोठं तिलक लावून त्यांची पूजा आणि पूजा करणारेही भक्तगणी टीका लावून भक्ती करतात आणि आमचे देव सुद्धा मोठी टीका लावून ते मंदिरात विराजमान असतात. तर मला असं वाटतं या मौलाना माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही नमाज पडायला जातात, नमाज करायला जातात 5 वेळची, तुम्ही माथ्यावर मोठं तिलक लावून ते नमाज पठण करण्यासाठी जा आणि तेव्हा आमचे भगवंताचे वर काही बोलायची लायकी ठेवा. देशाचे प्रधानमंत्रीजींवर
पूर्ण विश्वास आहे, कारण एवढे वर्ष ज्या काँग्रेसनी राम मंदिर होऊ दिलं नाही, राम भगवंताला त्या जाग्यावर विराजमान होऊ दिला नाही, आणि हेच सरकार भारतीय जनता पार्टी आणि देशाचे प्रधानमंत्री जे म्हणतात गर्वानी की ये देश का चौकीदार मैं हूं, तो मुझे हमारे देश के प्रधानमंत्री पर पूरा भरोसा है कि वो खुद कहते हैं ना मैं खाऊंगा ना मैं खाने दूंगा। अगर किसी ने डाका डाला है राम मंदिर पर तो वो छोड़ा नहीं जाएगा, उसे छोड़ा नहीं जाएगा। उसके साथ में पूरा हिसाब हमारे देश के प्रधानमंत्री जरूर करेंगे, ये विश्वास हमारा है। जिन्होंने मंदिर बनाया, हमारी आस्था को जीवंत रखा और मंदिर में राम लल्ला को विराजमान किया, उस व्यक्ति पर बोलने से पहले कई हजारों लोगों ने ये सोचना चाहिए कि 60 से इतने सालों तक राम भगवान का मंदिर जिन्होंने बनाया नहीं, उनको इस विषय पे बोलने का अधिकार नाही। त्यांची कर्जमाफीपासून, लाडकी बहिणापासून, निराधार योजना जे वर्षानुवर्ष 600 रुपये चालत होती, त्याला 1500 रुपये करण्यापर्यंत जे काम केलेलं आहे ते आमची सरकारनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ही सगळी गोष्टी केली आहे। काही अडचणी असन, काही गोष्टी असन, काही फ्रॉड झाले असन, म्हणून काही योजना त्यांनी ती योजना बंद केली आहे। तर मला वाटतं त्याची माहिती आपण पूर्ण घेऊ, पण ही सरकार नेहमी महिलांच्या पाठीशी राहिली आहे, शेतकऱ्यांची कैवारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभी आहे। आजही जर अडचणीत शेतकरी असन तर सगळ्यात पहिले पुढे येऊन मदत करणारी हीच सरकार। ची सुरुवात करा, ज्यांनी या देशासाठी योगदान दिलं आहे त्या संघाचा सगळ्यात मोठा कार्यालय तिथे आहे, आणि ज्या क्षेत्रामध्ये जनाब उद्धव ठाकरेजी राम रक्षाचं पठण करण्याकरिता आपण आले आहे, येणार आहे, ते मतदारसंघ तिथे गडकरी साहेब आहे, आमचे मुख्यमंत्री साहेब आहे, त्यांनी तुमचेवर देशद्रोह आणि राजद्रोह नाही लावणार आहे। कारण भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचं स्वागत करते, प्रत्येकाचा आदर मान करते। आजच आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलंय, तुम्ही राम रक्षा पठण करा, मी तुमच्या सोबत येतो, तुम्ही पाठ करून तुम्हाला किती पाने वाचता येते तुम्ही वाचा आणि मी वाचतो, या पद्धतीच्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री स्वागत करण्यासाठी रेडी आहे। पण जनाब उद्धव ठाकरेजी, तुमचं काहीच चुकलं नाही। आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचे विचार पूर्ण माती केल्यानंतर, पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सोडून गेल्यानंतर, खासदार सोडून गेल्यानंतर आज आपल्याला रामाजींची आठवण आली। आता तो बहुत कुछ याद आना बाकी है, अभी तो सिर्फ शुरुआत है। पर अहंकार किसी का भी कोणाचाही टिकला नाही, तो तुमचाही टिकला नाही, हे स्पष्ट होत आहे।